सागर से भी गहरा है, तुम कितना कंकड़ फेंकोगे, चुन चुनकर आगे बढ़ेंगे दादा, तुम दादा को कब तक रोकेगे। दादा आपण या ठिकाणी संबोधित करावं। आज या वडवणी शहरामध्ये महायुतीचा उमेदवार या नात्यानं माझ्या प्रचारासाठी आलेले महायुतीचे महाराष्ट्राचे नेते, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय धनंजय भाऊ मुंडे साहेब, कल्याण काका आखाडे, राजेशजी घोडे, रविराज बडे, जयसिंग भैया, शेषराव जगताप, सोमनाथ भाऊ बडे, सर्जेराव आडणे, संदीप वावळे, कानिकराव मुंडे, हरुण कुरेशी, औदुंबर सावंत, महादेव उजगरे, बंसीभाऊ मुंडे, गंपू काका पवार, बीएम पवार, बजरंग साबळे, सचिन लंगडे, असलम कुरेशी, पांडुरंग अंडील, व्यासपीठावरील सर्वांची माफी मागून सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोर हजारोच्या संख्येनं वडवणी तालुक्याच्या काऱ्याकोपऱ्यातून आलेले मतदार बंधूंनो, आमच्या लाडक्या बहिणींनो, तरुण मित्रांनो, पत्रकार मित्रांनो, 10 वाजता सभा आपल्याला बंद करायची। मी थोडक्यात या ठिकाणी फक्त 5 मिनिटात बोलणार आहे। या मतदारसंघामध्ये वडवणी तालुक्यातली काही गावं 2009 मध्ये माजलगाव मतदारसंघात जोडली, पूर्वी चौसाळ्यामध्ये होती, आणि काही गावं मात्र वडवणी शहरासह गेल्या अनेक वर्षापासून माजलगाव मतदारसंघामध्येच आहे। वडवणी तालुका निर्मितीचा हा इतिहास, वडवणी तालुक्याच्या निर्मितीचा इतिहास हा आपल्या डोळ्यासमोर आहे। स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी या ठिकाणी आंदोलन केलं आणि आपलं आंदोलन गोळीबार करून दडपण्याचा प्रयत्न झाला। साहेब 95 मध्ये योगायोगानं उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या हातून या वडवणी तालुक्याची निर्मिती झाली। हा ऐतिहासिक क्षण आपण सर्वांनी अनुभवला। वडवणी तालुका झाला, वडवणीच्या ग्रामपंचायतची नगरपंचायत झाली, आणि आताच बापूंनी सांगितल्याप्रमाणे मागच्या निवडणुकीमध्ये धनुभाऊ मुंडेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या वडवणीकरांनी ही नगरपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात दिली। याच कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर आहे। प्रकरण काही ज्यांना खरं या शहराच्या विकासाशी काही घेणं देणं नाही, अशा लोकांनी हे प्रकरण कोर्टात नेलंय, त्यामुळे थांबलेलं आहे। परंतु निश्चितपणानं या निवडणुका आणि आचारसंहिता संपल्यानंतर त्यात मिळालेली स्थगिती उठवून या ठिकाणी ही 60 कोटी रुपयाची कामं, काही इमारतीची कामं या ठिकाणी पूर्ण करण्याच्यासाठी निश्चितपणानं आम्ही बांधील आहोत। या वडवणी तालुक्याच्या दृष्टीनं आजपर्यंत सर्वात महत्वाचा प्रकल्प, अप्पर कुंडलिकेचा प्रकल्प, या मतदारसंघातील 10,000 एकर जमीन भिजवणारा प्रकल्प, वडवणी तालुक्याचा नंबरवर करणारा प्रकल्प 25 वर्ष वादात अडकला होता। मी आणि केशवराव आंधळे यांनी या प्रकल्प होण्यामध्ये लक्ष घातलं। मुंडे साहेबांनी पहिल्यांदा प्रशासकीय मान्यता दिली, पुढं निधीची व्यवस्था अजितदादाच्या काळात झाली आणि देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री झाल्यानंतर हा प्रकल्प पूर्णत्वाला गेला। आज या तालुक्यातील दुसरा महत्वाकांक्षी प्रकल्प, साळिंब उपसा जलसिंचन योजनेचा प्रकल्प 14,500 एकर
जमिनीला पाणी सिंचनाची व्यवस्था करणारा प्रकल्प शासनाने मंजूर केलेला आहे. आणि म्हणून भविष्य काळात या महायुती सरकारच्या माध्यमातूनच हा प्रकल्प पूर्णत्वाला जाऊ शकतो. महाआघाडीचं नतद्रष्ट सरकार जर आलं तर निश्चितपणानं हा प्रकल्प रखडू शकतो. आणि म्हणून वडवणी करायला मला विनंती करायची की हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी येत्या 20 तारखेला मला आपल्या आशीर्वादाची गरज आहे, आपल्या पाठिंब्याची गरज आहे. मी तुमच्या पुढे माझा जाहीरनामा मांडलेला आहे. मी आपल्याला ग्वाही देतो, मी आपल्याला वचन देतो की पुढच्या 2 वर्षाच्या काळात महायुतीचं सत्ता आली तर हा प्रकल्प पूर्ण करून एक आगळा वेगळा वडवणी तालुका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सिंचनाच्या बाबतीत 1 नंबरचा तालुका, हे जे काही आमचं करण्याचं स्वप्न आहे ते स्वप्न आम्ही पूर्ण करून दाखवू. त्यासाठी आपण आशीर्वाद द्या, भरभक्कम पाठिंबा द्या, एवढीच कळकळीची विनंती करतो. माझ्या घड्याळ या चिन्हावरती क्रमांक 1 वर माझी निशाणी आहे, तिचे बटन दाबून आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावेत, मला विजयी करावं, पुढची 5 वर्ष आपली सेवा करण्याची संधी द्यावी, एवढीच विनंती करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर आपल्याला संबोधित करतील आदरणीय कल्याणरावजी आखाडे साहेब. त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी संबोधित करावं. अवघ्या 2 मिनिटांमध्ये आपलं संबोधन पूर्ण करावं. महायुतीचे उमेदवार आणि आपले लाडके नेते आदरणीय प्रकाशदादांच्या प्रचारार्थ आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आपल्या जिल्ह्याचे मुलुक मैदानी तोप आणि पालकमंत्री आदरणीय धनंजयरावजी मुंडे साहेब यांच्यासह या सभेला या ठिकाणी उपस्थित सर्व बंधूंनो, माजलगाव मतदारसंघातून बरेच जण निवडणूक लढतायत. मात्र या निवडणुकीमध्ये कुणाला काही वाटो, कुणी काही म्हणो, यावेळी पुन्हा एकदा प्रकाशदादा हेच निवडून येणार आहेत. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. प्रकाशदादासारखं नेतृत्व पुन्हा एकदा या मतदारसंघाला आपल्याला द्यायचं आहे. राज्यामध्ये महायुतीचं सरकार या ठिकाणी पुन्हा एकदा स्थापन होणार आहे आणि म्हणून आपल्या मतदारसंघाचा आमदार सुद्धा महायुतीच्या विचाराचा द्या. कुठल्याही भूलथापाला बळी पडू नका, जातीपातीच्या राजकारणाला महत्व देऊ नका. विकास हीच आपली जात आहे आणि विकास करणारा हाच आपल्या जातीचा आहे हे समजून प्रकाशदादांच्या पाठीशी सर्वांनी उभा राहू अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील मुलुक मैदानी तोप आदरणीय शब्दांनी काय ज्यांना बांधावं, शब्दांनी काय ज्यांना बांधावं, भावनांनी काय त्यांना गुंफावं, उत्साही सळसळ चैतन्य त्यांचं आम्ही फक्त डोळे भरून पाहावं, आम्ही फक्त डोळे भरून पाहावं. म्हणून मित्रांनो, आपल्या सोबतीला कोण हवाय? दिव्या मालाय आदरणीय धनुभाऊ. तुम्ही मला नीट आजच्या या माजलगाव वडवणी धारूर विधानसभा मतदारसंघाचे तुम्ही जर माझे खरे अनुयायी असाल, खरे अनुयायी, मी तुमचं ऐकायला आलो नाही, मी माझं सांगायला आलो.
आजच्या प्रचाराला इथं ज्यांच्या मी उपस्थित आहे आणि ज्यांच्यासाठी मी आपल्या सर्वांचे आशीर्वाद मागायला आलो आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, इतर सर्व महायुतीचे घटक यांचे उमेदवार आदरणीय प्रकाशदादा सोळंके, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांची नाव घ्यायची इच्छा असताना सुद्धा वेळ त्याची परवानगी देत नसल्यामुळं सर्वांची क्षमा मागून आजच्या या विराट सभेला इथं उपस्थित लांबून ऐकत असलेल्या माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी, माझे उत्साही आणि अति उत्साही तरुण भावांनो आणि पत्रकार मित्र, निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलो आहे. आज 16 तारीख आहे. 2 दिवसानंतर प्रचार संपणार आहे आणि 20 तारखेला मतदान आहे. महाराष्ट्राच्या या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या या मतदारसंघात, बीड जिल्ह्यात आणि उभ्या महाराष्ट्रात एका आगळ्या वेगळ्या परिस्थितीतून लोकसभेच्या आल्यानंतर ही विधानसभेची निवडणूक लागली आहे. आणि या विधानसभेच्या निवडणुकीला लोकसभेच्या निवडणुकीची किनार आहे. त्यामुळं अनेक जण ज्या संभ्रम अवस्थेत आहेत त्यांचा संभ्रम माझ्या वाणीतून पूर्णपणानं दूर करण्यासाठी मी आज उभा आहे. म्हणजे आत्ता नाही म्हणलेला ना, त्याचा सुद्धा संभ्रम जर नाही दूर झाला आणि ते मला करणार तरच नाव धनंजय मुंडे आहे. ऐकलंस का? पंचवीस वर्ष मी समाजकारणात राजकारण. मला आजही आठवतं ज्यावेळेस मी सिम्बॉयसिस लॉ कॉलेजला होतो त्यावेळेस स्वर्गीय अण्णा, स्वर्गीय मुंडे साहेब, दादा यांची जवळच आली. 97-96-97ची गोष्ट. 99ला स्वर्गीय मुंडे साहेबांनी दारदातलं कर्तृत्व स्वर्गीय अण्णांनी पाहिलं आणि हा शिवसेनेकडला त्या काळातल्या मतदारसंघ दादांसाठी आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेबांनी घेतला आणि आमदार म्हणून आक्षेप केला. मी 25 वर्षाचा राजकारणाचा इतिहास सांगतो. 25 वर्षापासून माझ्या खांद्यावर अनेक निवडणुकीच्या जबाबदाऱ्या आल्या. आपल्यापैकी अनेक जण आज घोषणा देतात 21व्या शतकातल्या ह्या निवडणुका आहेत. मी ज्यावेळेस शाळेत कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस स्वर्गीय मुंडे साहेबांच्या निवडणुकीच्या प्रचारात रिक्षात बसून माईकवरती प्रचार करायचो. त्यावेळेसपासून मला माईकचा नाद लागलेला आहे. आणखी नाही. पण कधीच लोकसभेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीनं या बीड जिल्ह्यात, मराठवाड्यात, महाराष्ट्रात विकास, कर्तृत्व सगळ्या गोष्टी बाजूला सारून फक्त जात, पात आणि धर्मावर या ठिकाणी मतदान झालं आणि त्याच्या पद्धतीनंच निकाल लागला. या बाबतीत आपल्या अनेक जणांच्या मनात राग. तुमच्या डोळ्यात डोळे घातले की मला कळतंय तुमच्या मनात काय. मी तरी काय करू. मी आज तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचार. या बीड जिल्ह्याची अशी परंपरा कधीच नव्हती जात, पात, धर्म बघून बघायची. आपल्याला आठवत असेल ज्यावेळेस आपण माझ्या भगिनी पंकजाताईचा उमेदवारी अर्ज दाखल करायला आला त्या दिवशीची प्रचार सभा, त्या दिवशीचं भाषण
पुन्हा एका रात्री झोपताना मी आपल्या जिल्ह्याची परंपरा त्यावेळेस अनेक जण म्हणले की ही निवडणूक एवढी आहे, समोर कुणी नाही एवढ्या लाखानं जिंकणार वगैरे वगैरे. मी त्या दिवशी भाषणात सांगितलं होतं आपण समजतोय तेवढी ही निवडणूक सोपी नाही. पण एक लक्षात घ्या, लोकसभेत ज्या पद्धतीनं आपल्या विरोधात ज्यांनी कोणी जातीपातीचं धर्माचं राजकारण करून आपल्या कर्तृत्वानताईंचा पराभव केला, त्यांनी का केला असेल त्याच्या मुळावर जाणं आवश्यक आहे. कुणी केला असेल हे राजकारण अशा पद्धतीचं ज्यांनी कोणी केलं, मी जे म्हणतोय ते तुम्हाला ह्याच्यात तुतारी एक नंबरला जबाबदार आहे का नाही? आहे? मान्य करता? मग त्या तुतारीला या निवडणुकीत या बीड जिल्ह्याच्या मातीत गाडायचं का नाही? आता कसं लाईनीवर आलं. जिम्मेदार कोण तुम्हाला सांगितलं? आणि एक लक्षात घ्या, फक्त बीडचा निकाल बघू नका. ज्या पद्धतीचं मागच्या 1 वर्षापासून या महाराष्ट्रात राजकारण चालू आहे, त्या राजकारणाचा लोकसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक फायदा कोणाला झाला? बरोबर आहे. मग हे सगळं केलं कुणी? आता एक सांगतो, आजही लोकसभेची निवडणूक मला आठवते. लोकभावना काय त्यावेळेस होती तो भाग वेगळा. प्रामाणिकपणा बघायचा असेल तर या वयात सुद्धा दादांनी ताईंसाठी गावागावा जाऊन मतदारांना हात जोडले. तुम्हाला आम्हाला विसरता येणार नाही. तुम्हाला आम्हाला हे विसरता येणार नाही. बिलकुल आपण त्याचे. अरे एक परिस्थिती लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर, लोकसभेच्या निवडणुकीत एक राजकारणात एवढी नकारात्मक अशा पद्धतीनं सर्व जाती धर्मात असं घातलं की नकारात्मक म्हणजे पाडायचं राजकारण. पाडायच्या राजकारणाने कधीच मायबाप जनतेचं भलं झालेलं नाही, पुढेही होणार नाही. अरे आपण पाडण्यासाठी नाही, आपण जिंकण्यासाठी आहोत. आपली ताकद पुन्हा पाडायची नाही, जिंकण्यासाठी. हे जर तुम्ही मान्य करत असताल, आजही मी तुम्हाला सांगतो, ज्यांच्या आदर्शाला, ज्यांच्या सेवेचा वारसा, संघर्षाचा वारसा मी स्वतः इथं चालवतोय, ताई चालवतोय. मला सांगा, स्वर्गीय मुंडे साहेबांनी कधीच जात-पात धर्माच्या बाबतीत राजकारण केलं नाही, आम्हाला शिकवलं नाही. असं जर असतं तर 99ला दादांना उमेदवारी दिली असती. विचार करा. या सगळ्या गोष्टीत आज विचार करण्याची ही परिस्थिती आहे. आणि जी संभ्रम अवस्था केली आहे, जे अपक्ष उभे राहिलेत, मुळावर येतो. जे अपक्ष उभे राहिले आणि त्या अपक्षाला मतदान करून आपल्याला वाटतंय की आपल्या मनातला राग येईल, निघेल. बरोबर आहे. रागच काढायचा ना, काढायचा ना. मग तुम्हाला एक समजून सांगतो, तुम्ही किती एडपटपणा करायला. अरे राग त्याला मत देऊन तुमचा निघेल, पण त्याचा फायदा कुणाला होतोय हे बघाल का नाही बघाल? तू बघणार का नाही? आला 100% बघा. ही सरस्वतीची मातेची कृपा आहे. त्याला समोर भाषणाच्या अगोदर सांगून म्हणलं तुला ऐकावंच लागेल, पटतं नाही. मायछान मला कोण कोण पुढे बोलणार ह्या गोष्टीवर काय मी घोषणा देऊ नका रे. तुम्हाला माहित नाही ह्या घोषणात राजे मी लय आम चुरी लय संघर्ष करीत इथपर्यंत आलो रे बाबा. असल्या काय बी घोषणा देऊन तुम्हाला लय आवडत्यात, मला बी बरं वाटतंय असं समजा. पण ज्याला आवडत नाही तो कधी कुठून कसा पुलील काही कळायचंच नाही. चांगलं म्हणून या आपल्या आजच्या बडवणीच्या या सभेत
सुस्पष्ट भाषेत आपल्या सर्वांना सांगतोय की जे कोण उमेदवार अपक्ष उभे राहिले, अंधारातून ताई भाऊ सोबत आहेत असं म्हणायले, स्वर्गीय मुंडे साहेबांनी आम्हाला ओपन क्लोज कधी शिकवलं नाही, अंधारातून कधी शिकवलं नाही. अरे जे आहे समोर लढू, छाती समोर करून कुणाच्या पाठीत वाप करण्याचं कधीच स्वर्गीय मुंडे साहेबांनी आपल्याला असं अंधारात बिंधारात काही नसतं. जे असतं उघड असतं, उथळ असतं, प्रखर असतं, आणि आज तेच आहे. म्हणून एकच विषय समजून घ्या की तुम्ही जे राग काढण्याचं सांगता, तुम्हाला ज्या गोष्टीचा राग आहे, तुम्हाला जेवढा पराभवताईचा जिवारी लागलाय हे तर मान्य कराल. तुमच्यापेक्षा थोडा तरी जास्त भाऊ म्हणून घरातला आज कुटुंब प्रमुख म्हणून मला लागला असेल ना, बरोबर आहे. आणि जर हा लागला असेल जरा दम काढा. हे असल्या ह्याच्यात आपले राग काढून अपक्षाला मतं देऊन ह्याचा फायदा कुणाला होणार आहे हेही आपल्याला सांगितलं. त्याच्यामुळं आणखीन एक महत्वाची गोष्ट, कुणाला खासकर तुम्हाला असं वाटतं असं होऊ नये, असं होणारही नाही. आज महायुतीचं सरकार आणायचं ते येणार आहे, आणि ते आणायचं असेल, येणार असेल तर जिथं जिथं महायुतीचा उमेदवार चिन्हावर उभा आहे तोच निवडून यावा लागेल का दुसरं आणून जमणार आहे? सरकार येणार आहे. आणि इथं जर तुम्ही चुकलात आणि वर जर सरकार आलं नाही, आमचं कसं व्हायचंय तसं होईल, ताईचं कसं व्हायचंय तसं होईल, दादांचं कसं व्हायचंय तसं होईल, तुमचं कसं मला सांगा. क्या बोलते आणि क्या बोलते. हा कळलं का काही? लक्षात घ्या, मी बोलतो खरं बोलतो, खोटं बोलत नाही. इधर एक उधर एक आपले को जमता नाही, सरळ. आणि जे इथं आहे आणि ते एक झाल्याशिवाय माझ्या तोंडातून निघत नाही. म्हणून या कुठल्याही गोष्टीला, या संभ्रमावस्थेला, या सगळ्या परिस्थितीमध्ये फक्त आणि फक्त पुन्हा एकदा वेगळं राजकारण करून पुन्हा लोकसभेत जे अपमान, जे दुःख, जे संकट आपल्याला सगळ्याला सहन करावं लागलं त्याचीच सेकंड व्हर्जिन कॉपी ही अपक्षांना उभं करून मी सांगतो तुम्हाला जबाबदारीपूर्वक. आणि ह्याच्या जे पण संभ्रमावस्थेत बळी पडाल, मत वाया घाला, राग निघणार नाही. अंधारात गुपचूप रूम मध्ये स्वतःलाच 2 खानाखाली स्वतःच्याच हाताने घालाल की काय चूक केली रे. आजचा शब्द लक्षात ठेवा माझा. त्यामुळं एक लक्षात घ्या, महायुतीचं सरकार येणार. आता उडवणीच्या बाबतीत सांगितलं, एवढा निधी दिला, सभेत आलो, शब्द दिला, दादांनी प्रयत्न केला, मी प्रयत्न केला, आला. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये फक्त वडवणी नाही तर पूर्ण माजलगाव विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केशवदादा असतील, स्वर्गीय मुंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दादा असतील, आता आम्ही मंत्रिमंडळात आत्ता नवीन असू, ताई होत्या 5 वर्षात, त्यांनी ह्या सगळ्यांनी प्रयत्न केला. ज्यावेळेस विकास करताना प्रयत्न करता त्या विकासाला कधी जात पात धर्म नसते. आज एक आपलं कुंडलिकेचं एवढं मोठं दादा, त्याला यश आलं स्वर्गीय मुंडे साहेबांमुळे यश आलं. दादानी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला. मला सांगा, तिथून निघणारं पाणी ज्याच्या ज्याच्या रानात येते जात बघून येतं का ना? मला समजून सांगा काय जातीवर काय असते मला कळतच नाही. पण माझ्या आयुष्यात कधी जात पात धर्म बघून मी राजकारण केलं. ती ह्याचा आहे तिथं जास्त, तो त्याचा आहे तिथं जास्त, तो त्याचा आहे तिथं जास्त, असं काय आहे का? आज बीड जिल्ह्याला, आपल्या मागासलेल्या जिल्ह्याला मागासले पण हे जे नाव पाठीमागं लागलेलं आहे ते पुसायचं असेल तर जातीपातीचं धर्माचं राजकारण करून जमणार नाही. पुढचे 5 वर्ष पुन्हा महायुतीचं सरकार पाहिजे. 5 वर्षात या मतदारसंघात दादानी जे शब्द दिले ते तर पूर्ण करूच.
आज वचन देतो तुमच्या निमित्तानं अख्खा जिल्हा, अख्खा महाराष्ट्र हे ऐकत असेल, बघत असेल. येणाऱ्या 5 वर्षात पश्चिम महाराष्ट्रातल्याही कुठल्याही विकसनशील जिल्ह्याला लाजवेल असा विकास या ठिकाणी करून दाखवायचं वचन देतो. अगर नाही केलं तर पुन्हा म्हणून राजकारणात तुम्हाला तोंडही दाखवणार नाही, याचं आपल्याला आज शब्द देतो. अरे असंख्य का, पण आपण गुरफडलो याच्यात. गुड मताच्या राजकारणात जाती पाती त्याच्या धर्माच्या पलीकडे जातच नाही. म्हणून ही निवडणूक त्यासाठी महत्वाची आहे. माझ्या तरुण भावानो, माझ्या लहान भावानो, वयानं मी थोडा तुमच्यापेक्षा मोठा आहे, काही जणांना जास्त असेल. आपल्या डोक्यातलं काही गोष्टीचं भूत काढा. मी आपल्याला सांगतो, आज मी हे जे सांगतो तुम्हाला माहित नाही का, आपण वडवणी नगर पंचायतीच्या हद्दीतले जरी असलो, स्वर्गीय मुंडे साहेबांनी हा वडवणी तालुका केला, नगरपंचायत झाली, पण तरी सुद्धा इथं आलेला आपल्या गावाकडचा माणूस मोठ्या प्रमाणात आहे का नाही खेड्यातला. आणि ही एक गोष्ट लक्षात ठेवा, गळ्याच्यानं सांगतो, गावाकडचा माणूस जेवढा राजकारणात हुशार असतो तेवढा राजकारणी आमच्यासारखा स्टेजवर महाराष्ट्रात दिल्लीत काम करणारा सुद्धा नसतो. हे जबाबदारीपूर्वक सांगतो. कारण आपल्याला माहिती आहे, आपल्याला सगळं माहिती आहे काय चाललंय, कशासाठी चाललंय. ह्याच्यात पडू नका. मी तुम्हाला माझ्याकडले गाव सांगतो. माझ्या मतदारसंघात ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या, 4 पॅनल उभे केले, 4 गटांनी 4 पॅनल. गाव म्हणलं बर 4 पॅनल उभे टाका. 9 पंचाची 1 सरपंच निवडणूक. गाव एवढे हुशार, एका पॅनलचे 3, दुसऱ्या पॅनलचे 3, तिसऱ्या पॅनलचे 3 आणि 4थ्या पॅनलचा सरपंच निवडून दिला. म्हणजे हुशार कोण, हे 4 पुढारी ज्यांनी पॅनल केलेला ते मतदान करणार. म्हणजे इथं आम्ही प्रचाराला येऊन तुम्हाला सांगतोय, याच्यात अर्थ असा नाही की आम्ही लई शहाणे, तुम्हीच अगोदर लई शहाणे, फक्त आठवण करून द्यायला आलोय. संत सांगून गेलेत आपल्याला, जे जे ठावे इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जण. तुम्हाला शहाणं करणार एवढा मी शहाणा नाही, पण तरी प्रयत्न करतो. म्हणून या कुठल्याही गोष्टीला बळी पडू नका. आज महायुती सरकारमधला एक मंत्री म्हणून, या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून, कृषी मंत्री म्हणून मी तुमच्या डोळ्यात डोळे घालून महायुतीचे उमेदवार आदरणीय दादांसाठी, माझ्यासाठी आज आशीर्वाद मागू शकतो. कारण महायुती सरकारने जे आत्ता केलं, मग लाडकी बहीण योजना असेल, लाडका भाऊ असेल, की लाडका शेतकरी असेल. अनेक जण म्हणतात कृषी मंत्र्याचा जिल्हा काय केलं. अरे मला सांगायला अभिमान वाटतो की देशातलं एकमेव महाराष्ट्र असं राज्य, माझ्याकडे कृषी मंत्रालयाची जबाबदारी आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्याला विनंती करून सांगितलं, आता विम्याची रक्कम प्रीमियम शेतकऱ्याच्या खात्यातून नाही, 1 रुपयात पीक विमा योजना आणावी लागेल. आणली. काही ना काही पीक विमा मिळाला. पण आता अनेक जणांचे वेगवेगळे प्रश्न आहेत. पण रुपयात मिळालाय, खिशातले किती गेले रुपया. जंगली रंगीत तरी एवढे मिळतात का बरोबर. एवढे हसलात म्हणजे तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहे जंगली रंगीत. हे शेतकऱ्यांसाठी नाही. अरे पीएम किसान सन्मान योजनेमध्ये 6,000 रुपये मोदी साहेबांचे केंद्रातले, त्यांच्यासोबत 6,000 राज्यांनी चालू केले. कृषी मंत्रालयाची जबाबदारी माझ्याकडे आल्यानंतर, कारण ही शेतकऱ्याची जात जगाच्या पाठीवर एकमेव अशी जी उघड्या आभाळाकडे आपला व्यवसाय करते, त्यांना जेवढं द्याल तेवढं कमी असा मानणारा मी या ठिकाणी आहे. मी शेतकऱ्याचा ते 6, हे 6, 12. आता तर मोदी साहेबांनी जाहीर केलं की केंद्राचे 15 येणार, म्हणजे आता राज्याला सुद्धा तेवढे द्यावं लागणार. मग किती जोरात हसला बघा. 30. कापूस सोयाबीनचे भाव उतरले.
मागच्या वर्षी 5,000 कोटी रुपये हेक्टरी 5,000 प्रमाणे जास्तीत जास्त 2 हेक्टर प्रमाणे या राज्यातल्या 78 लाख शेतकऱ्यांना वाटत केले आले ना, बरोबर आहे. अनेक वर्ष स्वर्गीय मुंडे साहेबांपासून काय करू नको राजा, 2 मिनिट राहिले, तुझी लाईट चालू होईपर्यंत माझा माईक बंद होणार आहे, काहीच उपयोग नाही तुला. रस्त्यावर उतरून संघर्ष केला. आपली मागणी होती अनेक वर्षापासून की शेतकऱ्याला मोफत वीज पाहिजे. विनंती केली कृषी मंत्री म्हणून, सरकारनं ऐकली. सरकारने महायुतीने हा निर्णय केला. इथून पुढे शेतकऱ्यांना मोफत वीज. 12 वर्षा भाषेत सांगायचं झालं तर मागचं भरायचं नाही आणि पुढचं येणारच नाही अशी व्यवस्था. टाळ्या वाजवणाऱ्यांनी, माझा असा समज आहे, ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांना बिल येत असावं आणि ज्यांनी टाळ्या वाजवल्या नाही त्यांच्याकडे मोटरी आहेत पण बिल येत नसावं. तुमच्या मनातलं बोलतोय का नाही, बरोबर आहे. म्हणून आज शेवटचा मिनिट आहे. एका दमात सांगतो, माजलगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मशीनवर एक, प्रकाशदादा सोळंके चिन्ह घड्याळ, त्याच्यावरच बटन दाबायचं, दुसरा विचार सुद्धा करायचा नाही. हात जोडून कळकळीची पाया पडून आपल्या सगळ्याला विनंती करतो. कराल का नाही? हात वर, आपली मूठ घट्ट करा. आज महायुतीचं सरकार आलं तर आपलं अस्तित्व आहे एवढं लक्षात ठेवा. दादा आमदार झाले, आम्ही आमदार झालो, ह्या सगळ्याकडचं आपलं अस्तित्व आहे. म्हणून सांगतोय, दादांना विजय करायचा आहे. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. धन्यवाद भाऊ.